मॅम, एक मॅरिड वुमन आहे 23 इयर ओल्ड. तिला प्रेग्नन्सी आहे की नाही हे कसं कन्फर्म करायचं? पहिले तरी आपल्याला पूर्ण हिस्ट्री घेतली पाहिजे. म्हणजे तिचं लग्न कधी झालं आणि शेवटची पाळी कधी आली हे तिला नक्की माहीत असणं गरजेचं आहे. समजा तिचं पाळी नाही आली या महिन्यात, तर तिचं काम आहे की तिचे लघवी टेस्ट करावेत घरीच. हे बहुतेक लोकांना माहिती आहे, बट बरेच लोक करत नाही. किंवा एखाद्या डॉक्टरकडे जाऊ शकते आणि ती प्रेग्नन्सी टेस्ट करू शकते लघवी देऊन. असं किट असतो आणि युजली हे सगळेच गायनेकोलॉजिस्टकडे असतं. आणि हे युरिन लगेच टेस्ट करायला आपण युरिनचे 2 थेंब टाकतो याच्यात आणि 2 लाईन्स येतात. आणि जर प्रेग्नन्सी किट असतो आणि हा आपल्याला नॉर्मल मेडिकलमध्ये पण अवेलेबल होतो, जेणेकरून बाई स्वतःच चेक करू शकते घरी. सकाळचं सॅम्पल लघवीचं घेतलं तर सगळ्यात उत्तम असतं. हवेवर ती त्यांच्या डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. पाळी मिस झाल्याबद्दल हे कळवणं गरजेचं आहे आणि हा प्रेग्नन्सी किटवरती टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या टेस्टवर 2 रेषा आले म्हणजे ती प्रेग्नेंट आहे आणि फक्त एकच आला म्हणजे ती प्रेग्नेंट नाहीये. जर 2 रेषा आले ह्याचं पुढचं मी सांगते की शी शुड कन्फर्म की प्रेग्नन्सी कुठे आहे. आणि हे कसं करू शकते ते की ती एक अल्ट्रासोनोग्राफी करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हा पहिला अल्ट्रासाऊंड जे आहे हा कन्फर्मेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी असतं. कारण प्रेग्नन्सी बहुतेक ठिकाणी राहू शकते, जसं की गर्भाशय आहे किंवा गर्भनलिका आहे किंवा आपला अंडाशय आहे. हे 3 गोष्टींमध्ये पण आपला प्रेग्नन्सी राहू शकते. बहुतेक वेळा ते नॉर्मलरित्या गर्भाशयाच्या आत राहते आणि 1 ते 3% पेशंटमध्येच ते गर्भनलिका किंवा ओव्हरीमध्ये किंवा अंडाशयमध्ये राहू शकते. आणि हे घातक असते, ओव्हममध्ये राहणं आणि ओव्हरीमध्ये राहणं आणि ट्यूबमध्ये राहणं. हे कळण्यासाठी तिने पहिलं सोनोग्राफी करणं खूपच गरजेचं आहे. ह्या पहिल्या सोनोग्राफीला आपण कन्फर्मेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी करतो आणि नंतर जेव्हा समजा आपलं कन्फर्म झालं प्रेग्नन्सी, तर आपलं पुढची सोनोग्राफी बाळाचं वाढ कसं होते हे बघण्यासाठी असणार आहे. थँक्यू मॅम.